साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. मी घेऊन आली आहे अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे पार्ट ऐकलेत याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करूया. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात भाग 31. क्षितिज खूप वेगाने कार चालवत होता. सर, हळू, थोडं सावकाश घ्या ना. क्षितिजचं फास्ट ड्रायव्हिंग पाहून विल्यम त्याला अधूनमधून सूचना करत होता. क्षितिजचे मात्र वेळेत पोहोचण्यासाठी प्रचंड प्रयत्न चाललेले. मधूनच आरशातून त्याचं मागं असलेल्या अवनी आणि नीळकंठरावांकडे लक्ष जात होतं. अवनीच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव होते आणि ती नीळकंठरावांकडे पाहत त्यांना काही ना काही समजावत होती, कारण ते उगाच असंबद्ध बडबड करत होते. क्षितिजराव, मला नाही वाटत मी आता जगेल. माझ्या या दोन्ही पोरींवर लक्ष राहू द्याल हा. माझ्याशिवाय त्यांचं कोणी नाही. आता वेळ आलीच असेल तर कोण काय करणार. ते म्हणाले तसे क्षितिजने बाजूला बसलेल्या विल्यमकडे पाहिलं. बाबा, अहो काय बोलताय तुम्ही? शांत पडून राहा, बघू. आपण चाललोय ना आता दवाखान्यात. काही होणार नाहीये तुम्हाला. ती आधीच आतून घाबरलेली रडतच त्यांना धीर द्यायचा प्रयत्न करत होती. अंकल, थोडा धीर धरा, काही होणार नाहीये. कार ड्रायव्हिंग करता करताच क्षितिज म्हणाला. त्यांना श्वास घ्यायला आता त्रास होऊ लागलेला आणि ते घामाने जबरदस्त ओले झालेले, उगाच बडबड करू लागलेले. क्षितिज कधीचा एखादं मेडिकल जवळपास दिसतंय का पाहत होता. हे सगळे हार्ट अटॅकचे सिम्पटम्स होते हे त्याने ओळखलेलं. अखेर एका गावातून बाहेर पडल्यावर दुसरं गाव लागलं आणि तिथं एक मेडिकल दृष्टीस पडलं. तसं क्षितिजने त्या मेडिकल जवळच कार थांबवली आणि पटकन कारमधून उतरला. विल्यम, तू इथंच थांब, मी आलोच 2 मिनिटात. सर, पण इथं काय करत आहात? हे तर मेडिकल आहे, तो म्हणेपर्यंत तो उतरून मेडिकलकडे निघालाही होता. मोबाईल काढून कुठेतरी सेव्ह केलेलं प्रिस्क्रिप्शन त्यानं काढलं आणि मेडिकलवाल्याला तातडीने द्यायला लावलं. पटकन एक नॉर्मल पाण्याची बॉटल घेतली आणि त्या गोळ्या तिथेच फोडायला लावून त्या पाण्यात विरघळवून तो डायरेक्ट मागच्या साईडला येत त्याने डोअर ओपन केलं. अंकल, हे पिऊन टाका, औषध आहे, घ्या, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तुम्हाला बरं वाटेल. अवनी, हे त्यांना घ्यायला लाव प्लीज, म्हणून त्याने ते तिच्या हातात दिलं. तिनं आणि पटकन पुढे येऊन बसला. अवनीनं त्यांना ते पाजलं तसे ते मागं डोकं ठेवून पडले आणि मग क्षितिजने पुन्हा कार सुरू केली. अवनीच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही चिंता दाटलेली तशीच होती. बाबा एकमेव आधार होता त्या दोघींचा. आई तर आधीच गेली होती सोडून. आता बाबांना काही झालं तर त्या दोघीही एकट्या पडणार होत्या. तसा शिवराम होता, पण ते असणं आणि एका बापाचा आधार असणं फार वेगळं होतं हे ती जाणत होती. एक क्षणाला कार जवळच्या एका शहरात पोहोचली. जवळ दिसणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये क्षितिजने कार घेतली आणि अखेर ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांना चेकिंगसाठी आता आत घेण्यात आलं होतं आणि तोपर्यंत क्षितिज, विल्यम आणि अवनी बाहेरच थांबलेले. काही वेळाने चेकिंग करून डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, इट्स अ माइल्ड हार्ट अटॅक सिम्पटम्स, पण तुम्ही वेळेत आणलं सो ते बरं केलं. आता सध्या सिटी कोरोनरी एन्जिओग्राम करायला घेतलंय, म्हणजे हार्टमध्ये ब्लॉकेज किती आहे ते समजून जाईल. त्यावरून पुढे काय ट्रीटमेंट घ्यायची ते कळेल. सो त्यांना सध्या तरी ऍडमिट करावं लागेल, तर ती प्रोसेस प्लीज करून घ्या. तुम्ही पुढच्या टेस्ट आणि ट्रीटमेंट करायला घ्या, मी ऍडमिटची प्रोसेस पाहतो. पैशांची काळजी करू नका. आय वॉन्ट बेस्ट ट्रीटमेंट फॉर देम, क्षितिज म्हणाला. ओके, ठीक आहे, अँड डोंट वरी फॉर ट्रीटमेंट, वी आर डुईंग अवर बेस्ट, म्हणत डॉक्टर निघून गेले. विल्यम, तू थांब हिच्यासोबत, मी पाहतो ऍडमिटची प्रोसेस. काही लागलं तर सांगेन, म्हणत क्षितिज ही ऍडमिशन प्रोसेस करायला निघून गेला. अवनी मात्र क्षणभर क्षितिजकडेच पाहत राहिलेली. तो अगदी त्याच्या घरातलं कोणीतरी ऍडमिट असल्यासारखा धावपळ करत होता. आपल्या बाबांसाठी चाललेली त्याची धडपड तिला स्पष्ट दिसत होती. ते नसते आज सोबत तर काय झालं असतं या विचाराने इरफाना तिच्या मनात भीती दाटत होती.
म्हणजे काही का असेना, आज क्षितिज असे सोबत आहेत तर त्यांच्या फक्त सोबत असण्याने किती आधार वाटत होता तिला. तिलाही त्यांचं सोबत असणं प्रचंड धीर देऊन जात होतं. आपण त्यांच्यापासून दूर पळतोय तेच आपल्या मदतीस आले हे सत्य तिला चांगलंच समजत होतं आणि त्याचा हा दिलदारपणा तिला त्याच्याकडे आपोआपच खेचत होता. खरंच ते आपला विचार करत आहेत आणि आपण इतके कमनशिबी आहोत की त्यांचं प्रेम स्वीकारू शकत नाही याची क्षणभर तिलाच लाज वाटत होती. पण अशा माणसाला आपल्यामुळे मी कसा त्रास देऊ शकते? आता तर नाहीच. या प्रसंगामुळे तर तिला आणखीनच त्याचा रिस्पेक्ट वाटू लागलेला. प्रेम वाटणं तर साहजिकच होतं, तो होताच तसा. पण ते स्वीकारायची मात्र तिच्यात हिंमत अजूनही नव्हती, कारण ती त्याला स्वतःमुळे त्रासात पाहूच शकणार नव्हती. इकडे ठराविक रकमेचं डिपॉझिट भरून क्षितिजने त्यांची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घेतली आणि ती रिसीट विल्यमला तिला द्यायला लावली. विचारात हरवलेली अवनी तिथेच एका बाकड्यावर बसून हरवलेली एवढ्यात विल्यम तिथं आला. मॅम, ही रिसीट ठेवा, ही लागेल पुन्हा डिस्चार्जच्या वेळी. ओके म्हणत तिनं पाहिलं तर ते 10,000 डिपॉझिट होतं. एवढे पैसे त्यांना माघारी कसे करायचे हाच विचार तात्पुरता तिच्या मनाला छळत होता. पुढे आणखी काय काय टेस्ट आणि काय ट्रीटमेंट करायची आहे हे तरी तिला कुठं माहिती होतं, आणि तो खर्च आणखी वाढेल याची खात्रीही तिला आता झालेलीच. मॅम, हे घ्या, थोडा ज्यूस वगैरे पिऊन घ्या, कारण घाईत सकाळी तुम्ही काहीच खाल्लंय का माहित नाही. विल्यमने ज्यूसची एक बॉटल तिला येऊन दिली. ती घेताना तिचं दूर फोनवर बोलत असलेल्या क्षितिजकडे लक्ष गेलंच. मग अशी त्यानेच विल्यमच्या हातात ज्यूस देऊन त्याच्या कानात काही सांगितलं होतं हे तिनं पाहिलेलं. त्याची काळजी आणि प्रेम तिला प्रत्येक कृतीमधून दिसत होतं, पण ते स्वीकारायला तिचं मन मात्र धजावत नव्हतं आणि यानेही तिला खूप अपराधी वाटत होतं. विल्यम साहेब, ऐका ना, या सगळ्याचा खर्च खूप होईल का? म्हणजे तरी किती होईल? म्हणजे मला तसं पैशांची तजवीज होते का ते पाहायला, तसं शिवराम दादाला सांगायला. ती घाबरत एकदम हळूच विल्यम समोर एक अंदाज घेत म्हणाली, अहो मला तरी काय माहिती अवनी मॅडम, पण तुम्ही कशाला काळजी करताय? सर आहेत ना, सर पाहता आहेत तर ते सगळे व्यवस्थितच करतील. यू डोंट वरी. तो आत्मविश्वासानं तिला म्हणाला. हो, ते करताहेत आपुलकीने, पण त्यांना तरी परत करावे लागतील ना एवढे पैसे, ती अगदी बारीक चेहरा करून म्हणाली. ते तुम्ही नंतर बघा ना, आता कशाला एवढा विचार करताय? आणि आता तुमचे बाबा अगदी वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत, त्यामुळे ते ठीक होणार आहेत हे मी खात्रीनं सांगतो. घ्या घ्या, ज्यूस घ्या तुम्ही, टेन्शन नका हो घेऊ, मी आलोच, म्हणत विल्यम तिच्या इथून दूर आला. फोनवर बोलताना ती विल्यमला काहीतरी विचारते हे क्षितिजने पाहिलेलं आणि त्याचा फोन होताच एका बाजूला एकट्याच उभ्या विल्यम जवळ एक क्षितिजने प्रश्न केला. विल्यम, काय म्हणत होती रे ती तुला? विचारत होत्या खर्च किती होईल, तेवढे पैसे गोळा करावे लागतील म्हणून. अरे मग सांगितलंस का तिला की मी भरतोय आता सगळे? हो बोललो मी ते, पण काय विल्यम? तरीही त्या टेन्शन मध्ये आल्या असतील, साहजिक आहे ना, गरीब लोकांकडे कुठून आली एवढी मिळकत आणि जमापुंजी? हो पण मी बघतोय ना, मग एवढा का विचार करते ती? मी थोडीच तिला मागणार आहे. पण सर, तुम्ही मागितले नाही तरीही त्या तर असाच विचार करणार ना की ते पैसे तुम्हाला परत तर करावे लागतील. अरे यार, अवघड आहे ही, कशी आहे रे ही? सर, त्या आल्यात. विल्यम मध्येच त्याला थांबवून म्हणाला, तसा तो पाठीमागे वळला. ती मागेच उभी होती. ती आली तसे दोघंही तिच्याकडे वळले. किती दिवस ठेवतील ते इथं हॉस्पिटलमध्ये विल्यमजी? अवनीने प्रश्न केला. विल्यम काय बोलावं याचा विचार करत होता, एवढ्यात क्षितिजच पुढे बोलला. विल्यम, टेल हर, आपण डॉक्टर नाहीये, ते सगळं डॉक्टर ठरवतील. तो सुद्धा तिथं असून फक्त विल्यमला विचारत होती पाहून थोडा रागातच हाताची घडी घालत दूर पाहत म्हणाला.
तुम्ही आमच्यासाठी इतकं केलं त्यासाठी कसे आभार मानू समजत नाहीये, पण मी होईल तसे तुमचे सगळे पैसे परत करेन. ती तिथं येऊन खाली मान घालून असं म्हणाली आणि ते ऐकून क्षितिज आणखीनच चिडला. विल्यम, तिला सांग मी पैसे मागितले नाहीये. वेळ काळ कळते मला. आणि तो सरळ दूर एक खिडकी होती तिथं निघून आला. तो असा निघून गेला. तिला मात्र वाईट वाटलेलं. उपकाराच्या ओझ्याखाली दबल्यासारखं वाटत होतं तिला आणि त्यातून मोकळ होण्यासाठी ती असं काही बोलली होती. असाच कोणाचा पैसा अगदी मदत म्हणून मिळाला तरी आपल्याकडे ठेवू नये अशा विचारात वाढलेली ती. आधीच तिच्या बाबांवर चोरीचाही आळ आणवलेला आणि ती परिस्थिती ती अजूनही विसरली नव्हती. सर, कान डाऊन, विल्यम त्याच्या शेजारी येत म्हणाला. विल्यम, तिला काय वाटतं? या दिलेल्या पैशांच्या खाली दबून मी तिला माझ्यावर प्रेम करण्यासाठी मजबूर करेल असं वाटतंय का? सर, तसं काही नसेल. तुम्ही उगाच जास्ती विचार करताय. तुला माहितीये ती मागच्या वेळी काय बोललेली? संग्रामच्या संकटातून मला सोडवलं तुम्ही, त्यासाठी मी तुमची आयुष्यभर आभारी आहे. पण म्हणून तुम्ही मला असं काही बोलून गुंडाळाल अँड ऑल असंच बरंच काही बोलत होती ती. आणि आताही तेच. माझं डोकं गरम होतं यार आता. तिला कळत नाही का रे माझं प्रेम? तो वैतागून म्हणाला आणि त्याला स्वतःलाच पुन्हा मंजिरीचं ते वाक्य आठवलं. ती त्या मंगळासाठी दूर राहते आणि त्याचा हात आपोआपच केसात गेला. हे सगळं तिच्याशी बोलून सॉल्व्ह करायचं होतं खरं तर, पण मध्येच हे असं काही घडलेलं आणि आता अजून त्याला वाट पाहावी लागणार होती. एका ठिकाणी तिच्या विचारात हरवलेल्या तिच्याकडे त्याचं लक्ष गेल्या वाचून राहिलं नाही आणि त्याने एक सुस्कारा सोडत स्वतःला कसं बसं शांत केलं. निळकंठरावांच्या हार्टला काही ब्लॉकेज होते. त्यासाठी अँजिओप्लास्टी करावी लागणार होती. त्यांना त्यासाठी ओटीमध्ये नेण्यात आलेलं. आजचा दिवस राहून उद्या सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. आता शिवराम ही मंजिरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला. निळकंठरावांची अँजिओप्लास्टी झाली आणि एक एक करत त्यांना ICU मध्ये सगळे भेटून आले. त्यांची तब्येत आता स्थिर होती. सगळे बाहेर आल्यावर आता हॉस्पिटलमध्ये कोणी एकाने थांबावं लागणार होतं त्याची चर्चा सुरू होती. दादा, तू मंजिरी आणि सगळे गेलात तरी चालेल, मी थांबते इथं एकटी. ती क्षितिजलाही उद्देशून म्हणालेली, कारण तो बिचारा सकाळपासून धावत होता हे तिलाही तर माहिती होतं. अगं, तू एकटी कशी थांबणार इथं? तुझ्यासोबत कोणी नको का? एकतर एकटी मुलगी तू, असं कसं ठेवायचं तुला? शिवराम, डोंट वरी, हवं तर मीही थांबतो. तिला एकटीला नाही जमणार, क्षितिज म्हणाला. हो चालेल, पण तुम्ही? शिवराम पुढे म्हणणार त्यात अवनी मध्येच म्हणाली. काही गरज नाही, मी एकटी थांबेन. अगं ताई, थांबतायत तर ते थांबू दे ना, मंजू म्हणाली. नको मंजू, तुला ना अजिबातच नाहीये, तू तर ना बोलूच नको. दादा, अरे कशाला उगाच? एखादं करतायत आपल्यासाठी म्हणून काय मुळासकट खायचं? सकाळपासून धावत येत ते. त्यांनी काय मक्ता घेतलाय? अवनी मंजिरीकडे रागाने पाहत म्हणाली. पहिल्यांदा अवनी त्याच्याबद्दल बोलत होती पाहून क्षितिज थोडा सुखावलेला. त्याच्या भुवया वर गेला. हो, तेही बरोबर आहे. तुम्हीही तुमचं काम सोडून खूप केलंय साहेब, तुम्हाला आराम हवाच. तो क्षितिजकडे पाहत म्हणाला आणि थोडा विचार करून म्हणाला. बरं, मग मीच एक काम करतो. अवनी, तुम्ही सगळेच घरी जा, मी थांबतो. अवनी, तूही थकली असशील ग, मी थांबतो ना मामा सोबत. हो, हे सुद्धा बेस्ट आहे, मंजिरी म्हणाली. पण दादा, अरे, अवनी संकोचून म्हणाली. आहे ग मी मामाची काळजी घ्यायला, तू जा. ओके, म्हणजे हे फायनल झालं ना आता? क्षितिजने हसत विचारलं. हो साहेब, अगदी फायनल झालं बघा, शिवरामही म्हणाला. नीट काळजी घ्या दादा, काही वाटलं तर सांगशील. हो, तो म्हणाला आणि सगळे घरी जायला कारकडे निघाले. विल्यम, आय एम सो टायर्ड, तू कार चालवशील ना? क्षितिज विल्यमला म्हणाला. हो सर, डोंट वरी. आणि तिघही कारकडे निघाले. अवनी शिवरामला काहीतरी सूचना करत थोडी तिथेच थांबलेली. तोपर्यंत हे तिघे कारपर्यंत पोहोचलेही. क्षितिज सरळ बॅक साईडचं डोअर ओपन करून बसला. विल्यम ड्रायव्हिंग सीटवर बसला. क्षितिज शेजारी आपण कसं बसायचं, त्यापेक्षा ताईच बसेल असा विचार करत मंजू क्षितिजला म्हणाली.
क्षितिज सर, मी पुढं बसले तर चालेल का? अगं हो बस ना, त्यात काय विचारायचं. ओके, थँक्यू म्हणत खुश होऊन ती पुढं बसली. क्षितिज कंटाळलेला मागं सीटवर डोकं टेकवून डोळे मिटून पडलेला. काहीच वेळात अवनी तिथं पोहोचली. पाहते तर मंजू विल्यमच्या ड्रायव्हिंग सीट शेजारी बसलेली आणि मागं क्षितिज. त्याच्या शेजारी बसायचं या विचारानेच तिच्या पोटात भीतीचा गोळा आलेला. ती मंजिरी ज्या सीटवर बसलेली तिथं जाऊन तिला म्हणाली, मंजू तू पुढं का बसलीयस? तिच्या प्रश्नाने डोळे मिटून पडलेल्या क्षितिजने डोळे उघडले. मला बसायचं होतं का? तू बस ना मागे, तिथे आहे की जागा, मंजू म्हणाली. हो म्हणत मनात झालेली हलचल आणि चुकलेला हृदयाचा ठोका घेऊन तिनं हळूच कारचं मागचं डोअर उघडलं आणि ती क्षितिज शेजारी जाऊन बसली. पण तिच्या हृदयाने प्रचंड उच्चांक गाठलेला. एक कोपरा पकडून बसलेली ती डोअर लावलं तसं विल्यमने कार सुरू केली. त्याच्या शेजारी बसल्याने तिला उगाच श्वास जडावल्याची भावना होत होती. त्याच्यापासून दूर पळत होती आणि घडत मात्र असं होतं की तिला त्याच्याच समोर वारंवार जावं लागत होतं. प्रेम तर होतच तिचं त्याच्यावर आणि बहुतेक जरा जास्तच होतं. उगाचच का ती त्याचा एवढा विचार करत होती आणि त्याला आपल्यामुळे त्रास होऊ नये हा विचार करत होती. बस त्याच्यासमोर ते तिला दाखवायचं आणि मान्य करायचं नव्हतं. इकडे क्षितिजच्या गालात भलतीच स्माईल आलेली. मधूनच त्याची नजर तिच्याकडे जात होती. एक वेगळाच सुकून वाटत होता त्याच्या मनात. त्या निमित्ताने तरी ती शेजारी बसली होती. आता बस लवकर तिच्याशी बोलून क्लिअर करून घ्यायचं होतं. तो त्या क्षणाची वाट पाहत होता. आजचा भाग इथंच संपलाय. हळूहळू स्वतःच्या मनाशी तरी निदान अवनी तिच्या भावना प्रामाणिकपणे कबूल करते. बघूया क्षितिज समोर ती कधी कबूल होते. ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.